फायनलचा आजच्या दिवसातील फायनलचा सामना दुसरे 2 चेंडू 3 धावा. आजच्या दिवसातील फायनलचा सामना पाटीलवाडी वर्सेस आवळखेड. बघूया षटकातील तिसरा चेंडू किती धावा घेतोय तो पाटीलवाडी संघाचा फलंदाज. रनआउटचा चान्स बघूया, परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्या होते ती 4. बघू पुढचा चेंडू घेऊन येतोय तो रवी. कसा बॉल टाकतोय तो आणि पंचांचा इशारा विकेट. धावसंख्या होते ती 1 बाद 4 धावा. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. चार चेंडू झाले, सॉरी. भगवानची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो मोहन. बघूया आपल्या संघासाठी किती धावफलकावर लावतोय तो मोहन. पुढील चेंडू घेऊन येतोय तो रवी. बघू कशा प्रकारे मारा करतोय तो मोहन. अतिशय सुंदर प्रकारे मारलेला शॉट, परंतु कॅच होते की काय आणि अतिशय सुंदर झेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. हॅट्रिक चान्स आहे तो रवीला. पाटीलवाडी या संघाने फायनलचा सामना आहे हा समजून खेळायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या होते ती 2 बाद 4 धावा. शेवटचा चेंडू आणि नक्कीच निर्धाव चेंडू. षटक संपल्याचा पंचांचा इशारा. 2 गडी बाद 4 धावा. विवेक आणि आडव्या बॅटने खेळलेला चेंडू जाते सीमारेषेकडे, परंतु काहीच आउटफील्ड खराब असल्यामुळे 2च धावा मिळतील. चौकार मिळायला पाहिजे होता हा, परंतु नक्कीच खराब आउटफील्ड. 2 धावा मिळतील. सलामीचा फलंदाज तायतू अजूनही मैदानावर. आणि आता मात्र उंचावून टोरलेला चेंडू येतोय सीमारेषेकडे. बघूया 4 धावा मिळतील. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी पाटीलवाडी संघाला. फायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जर जिवंत ठेवायचं तर नक्की 50-55चा टार्गेट करावा लागेल.
पुन्हा एकदा टोरवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचा या ठिकाणी 3 चेंडू टाकून झालेत. 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर जातील, माफ करा 38 सर्कलच्या बाहेर जातील. पुढील चेंडू तायतूसाठी आणि नक्कीच टोरवलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली, विकेटचा चान्स असेल आणि नक्कीच गचाळ थ्रो. या ठिकाणी किती धाव मिळत आहेत बघूया, परंतु कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव दिली नाहीये. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 12. पाटीलवाडी संघ अतिशय झुंजावत या ठिकाणी पोहोचलाय पहिल्यांदा पोलच्या फायनल मध्ये. आणि या ठिकाणी आडव्या बॅटने टोरवलेला चेंडू, नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. सुरेख थ्रो, 2 धावा मिळतील. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 14. आणि तितकाच अप्रतिम खेळ या ठिकाणी आवळखेड संघाकडून बघण्यास मिळालाय. रावण 11 आवळखेड, अप्रतिम फटकेबाजी गोलंदाजी या ठिकाणी त्यांच्याकडून बघण्यास मिळाली. निर्धाव चेंडू, षटक संपल्याचा पंचांचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 14. 2 गडी बाद 14. वाईडच्या स्वरूपात अवांतराची 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 15. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने टोरवलेला चेंडू, नक्कीच सुरक्षित रक्षण आणि विकेटचा चान्स असेल, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागलंय. या ठिकाणी तायतू यांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी असेल. आणि नक्कीच टोलवलेला चेंडू, बघूया की धाव मिळते. 2 धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव मिळते की नाही. दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 18. आणि आता मात्र टोलवलेला चेंडू, बघूया किती धाव मिळत आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धावही मला वाटतं पूर्ण होईल. तीन चेंडू झाले आतापर्यंत.
आणि नक्कीच निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी या ठिकाणी हाताळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. 2 गडी बाद 23. 12 चेंडू बाकी आहेत. बघूया 12 चेंडू मध्ये किती धावसंख्या जमा करतायत. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि आता मात्र उंचावून ठेवलेला चेंडू नक्कीच जाईल हातामध्ये जेल साठी. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या आहे ती 23. आता मात्र काहीसा पूर्णपणे आवळखेड संघाकडे हा सामना झुकलेला दिसतोय. पहिलीच इनिंग आहे परंतु आवळखेड संघाकडे जे 2 फलंदाज आहे विवेक आणि रवी यांच्यामध्ये जी क्षमता आहे ती एकच जण फक्त पूर्ण स्कोर मारू शकते असे दोघेही फलंदाज. आणि विकेट बॅटच टेकली नाही. नक्कीच हरी पुढील फलंदाज चौकार आणि षटकार मारण्यात माहीर हार्दिक पांड्याचा चुलत भाऊ. नक्कीच टोलण्याचा प्रयत्न परंतु काहीसा बॅटवर आला नाही चेंडू. जर बॅटला लागला तर नक्कीच षटकार किंवा चौकार तर नक्कीच जाईल तशी क्षमता आहे त्याच्यामध्ये. पुढील फलंदाज तयार व्हायचे प्रथम जुगरे. या ठिकाणी भरत साबळे यांचं आगमन. चोवीस धावा झालेत. 4 चेंडू अद्यापर्यंत हाताळून झालेत आणि वाईड चेंडू असेल वाईडच्या स्वरूपात अवांतर अशा धावेत भर. धावसंख्या झाली ती 25.
या ठिकाणी यशवंत, पुढील फलंदाज जर्सी नंबर 45 या ठिकाणी रोहित शर्मा यांचे फॅन. आणि मला वाटतं सर्व खेळाडूंना या ठिकाणी बॅटिंग भेटणार आहे. सर्वांनी तयार राहायचंय गार्ड सपोर्टर घालून. यशवंत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रयत्न करतोय बिचारा. 28 धावा झालेत. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाईडच्या स्वरूपात अवांतराशी एक धाव. 29 धावा झालेत. आता मात्र काहीसा आगळा बागळा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नंदू वाईडच्या स्वरूपात अवांतराशी एक धाव. नंदू बाकी सर्व प्रेक्षकांना रोखून ठेवले त्याने की मी अजूनही चौकार षटकार मारील आणि आपल्या संघाला चांगल्या स्कोअर पर्यंत नेऊन पोहोचविल आणि आपल्या गावाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असेल नंदूचा. मुरुळ्याची वाडी उर्फ पाटीलवाडी आणि मारलेला चेंडू मुरुळ्याच्या वाडीच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 32. आणि विकेट. षटक संपल्याचा 55 इशारा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32. 33 धावांचं आव्हान. जबरदस्त फलंदाजी केली या ठिकाणी नंदू यांनी. अप्रतिम फलंदाजी. आपल्या संघाला चांगल्या स्कोअर पर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केलं त्यांनी. आणि मनोज या ठिकाणी काहीसा इंजर्ड झालेला प्लेयर मनोज या टुर्नामेंटसाठी खूप प्रयत्न केले आणि ऐन वेळेला त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे ते खेळू शकले नाही आजच्या मॅच मध्ये आणि त्यामुळे त्यांना बॅकअपला ठेवलं गेलंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 2 षटकामध्ये मॅच संपवायची मित्रांनो.
चला सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू गोलंदाजी करेल तो यशवंत. आणि नक्कीच निर्धाव चेंडू या ठिकाणी अतिशय 3 लगातार विकेट घेतल्यास 501 रुपयाचं पारितोषिक भरत साबळे यांच्याकडून. चौकार. चौकाराने खातं खोललं या ठिकाणी. यशवंत यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने टोरवलेला चेंडू. चेंडू जाईल सीमारेषेकडे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. 2 धावा नक्कीच वाचवलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 6. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईडच्या स्वरूपात एक अवांतर अशी धाव मिळेल. बॅटचा काही एक संपर्क झाला नाही, नाहीतर नक्कीच षटकार गेला असता तिकडे बकरीकडे. आणि आता मात्र उंचावून टोरवलेला चेंडू. काय चौकार.
नाही पाहिजे की तुम्हाला खूप जास्त रन मारले गेलेत, फक्त वाईट नो. जबरदस्त क्षेत्ररक्षण नंदू यांच्याकडून. ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय नंदू. पॉवर प्ले संपलाय. 6 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर काढायचे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लवकर लवकर टाकायचे चेंडू. 13 चेंडू, 21 चेंडू आणि 13 धावांची गरज होती. 20 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. नक्कीच सामना खूप आटातटीचा होणार आहे. काय करायचंय? कटचा रिव्ह्यू आहे का? ठीक आहे ठीक आहे. नॉट आउट असेल. आणि आता मात्र हेलिकॉप्टर उडाले. बघूया. चौकार. नंदू. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी नंदू यांच्याकडून बघण्यास मिळाले. नऊ धावांची गरज आणि आता मात्र निर्धाव चेंडू. षटक संपल्याचा पंचांचा इशारा. 18 चेंडू 9 धावांची गरज आणि तांब्या घेऊन चाललाय भाऊ. श्याम भाऊ तांब्या. आणि सांगण्यासाठी चाललाय की लवकरात लवकर मॅच संपवायची. विश्वनाथ कोरडे झारवड रॉयल संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि उत्तम दर्जाचे गोलंदाज विश्वनाथ कोरडे यांचं आगमन. त्यांच्या सोबतीला नवोदित खेळाडू जे त्यांचे चेले रोशन. नक्कीच या ठिकाणी निर्वस्तित मारण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण मोहन याचं नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट थ्रो म्हणता येईल. नक्कीच या ठिकाणी पाटीलवाडी संघाचा खूप खूप आभार. नक्कीच त्यांना एक उत्सुकता लाभलेली असेल की नक्कीच आपण पहिलाच सामना इथं खेळतो होम ग्राउंड वरती. नक्कीच त्या ठिकाणी पोलला पोहोचलो होतो. आता मात्र 1 धावांची गरज असेल विजयासाठी.
नक्कीच या ठिकाणी पाटीलवाडी संघ पहिल्यांदाच या ठिकाणी या ग्राउंड वरती खेळण्यासाठी आले होते. तिथे जर ते पोल फायनलला हारले त्याचं दुःख मानायचं नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा नव्याने लढा आणि पुन्हा एकदा नव्याने जिंका. नक्कीच या ठिकाणी सामना विन झाला. अवळखेड संघ दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सॉरी 2 धावांची अजूनही गरज असेल. नक्कीच या ठिकाणी सामना संपलाय. विन झाला अवळखेड संघ.